वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज, जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. गंगापूर तहसील कार्यालयासमोर खातगाव येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान 2024 आणि 25. खातगाव येथील शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित. शेतकरी यांनी आज तहसील कार्यालयासमोर सकाळी 10 वाजल्यापासूनच उपोषण सुरू केलं आणि अगोदर या शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी देऊनही याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. यांचं उपोषण झोपेचं सोंग घेणारं शासन, त्याला जागे करण्यासाठी खातगाव येथील शेतकरी तहसील कार्यालयाच्या इमारतीसमोर मुख्य कार्यालयाच्या गेटवर 20 ते 25 शेतकऱ्यांनी उपोषण मांडलं आहे. तर याकडे संबंधित तहसीलदार हे लक्ष देत नसून सकाळपासून बसून असलेले हे शेतकरी कुठपर्यंत उपोषण करणार? शेतकऱ्यांची अशी अवस्था, प्रशासनाच्या दारात आले तरी तेही त्यांना कोणी वाली नाही असा प्रश्न समोर निर्माण झालाय. मग ही प्रशासन हे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने खेळून घेतला आणि शेतकरी मात्र हवालदार झाला, असं याकडे संबंधित प्रशासन लक्ष का देत नाही असा प्रश्न निर्माण झालाय. प्रशासनावर कुठलीही कारवाई होईल, प्रशासन केव्हा लक्ष देईल असा प्रश्न समोर उभा आहे. हे उपोषण जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं संबंधित उपोषणकर्त्यांनी सूर्यवार्ता न्यूजशी बोलताना सांगितलंय. खातगाव येथील शेतकरी 2024-25 अनुदानासाठी या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. परंतु शासनाच्या या दीर्घाईमुळे अनेक शेतकरी गेल्या वर्षी बसून या अनुदानासाठी वंचित आहेत आणि तहसीलदार गंगापूर यांना अशी विनंती करतो की जे कोणी या अनुदानाला रोख घेणारे जे पदाधिकारी, आपले कर्मचारी असेल यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे आणि आमचं जे अनुदान शेतकऱ्याला हे अनुदान मिळालं पाहिजे. आम्ही जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहे. ही अधिकाऱ्याला आणि तहसीलदारांना विनंती आहे. तेवढेच बोलतोय, थांबतो. तहसीलमध्ये खातगाव शेतकरी आमरण उपोषणासाठी बसले आहेत आणि 2024 ते 25 शासनाचं अतिवृष्टीचं अनुदान हे अद्याप आम्हाला मिळालेलं आहे. गंगापूर अंतर्गत सिद्धेत वाडगाव हे मंडळ आणि त्यामध्ये गाजगाव सजा, त्यामध्ये आमचं तलाठी सजा गाजगाव आणि त्यामध्ये आमचं खातगाव हे अंतर्गत गाव येतं. त्या गावातील शेतकऱ्यांना 2024 व 2025 हे शासकीय अतिवृष्टीचं अनुदान अद्याप मिळालेलं नाही. याला जबाबदार कोण? तलाठी, मंडळ अधिकारी, सरकारी कर्मचारी. यासाठी आपण शेतकरी आज या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी आमचे पंचकृषीतील बरेच शेतकरी आणि खातगाव, गाजगाव, देरडा, गोळेगाव, सिंगपूर या शेतकऱ्याला पण अनुदान अद्याप मिळालेलं नाही आणि या शासनाला झोपेचं सोंग घेणारं शासन, या शासनाला जागे करण्यासाठी खातगाव येथील शेतकरी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसले आहे. 75 वर्षीय भारत स्वतंत्र झाला, अद्याप कागदावरच जय जवान जय किसान हे घोषवाक्य निर्माण झालं, पण अद्याप ह्या बळीराजाला न्याय मिळण्यासाठी इतके महिने जाऊ लागतं. त्याचं कारण काय? आपण शासनाचे जबाबदार शासकीय कर्मचारी आहात आणि कर्मचारीचं पालन आपल्याकडून होत नसेल तर आपण या शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी न्याय देणार? आणि शेतकऱ्यांना तहसील कार्यालय गंगापूर, आम्ही खातगावकर आज उपोषणाला सकाळपासून बसलेलो आहे. जे नोव्हेंबर महिन्यात येणारं अनुदान असं आम्हाला अपेक्षित होतं, शासनानं दिलेलं, परंतु तलाठी असेल, मंडळाधिकारी मॅडम असेल, तहसीलदार साहेब असेल, यांच्या दीर्घाईमुळं आणि आम्ही वारंवार अर्ज करून देखील त्यांनी आमची दखल घेतली नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांना या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ यांच्यामुळं आली व आमची मागणी एकच आहे की जे शेतकऱ्याचं नुकसान होऊन शासनाने जे अनुदान घोषित केलं
ते लवकरात लवकर शेतकऱ्याला देऊन पुढील काम करावं, आमची एवढीच विनंती आहे. सूर्यवार्ता न्यूज, प्रकाश सातपुते, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.